आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण सिंह राशीचे फेब्रुवारी 2026 या महिन्याचे राशी भविष्य डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओज राशींचे जे येत आहेत ते कसे वाटत आहेत त्याची कमेंट अवश्य करा। सुरू करूया सिंह राशी फेब्रुवारी 2026। ग्रह गोचराची स्थिती सगळ्यात आधी आपण समजून घेऊया। 4 फेब्रुवारीला बुधदेवांचं राशी परिवर्तन आपल्या कुंभ राशीमध्ये आपल्या सप्तम स्थानात होईल। 6 फेब्रुवारीला शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन सुद्धा आपल्या सप्तम स्थानात कुंभ राशीमध्ये होईल। 13 आणि 23 फेब्रुवारीला सूर्य आणि मंगळाचं राशी परिवर्तन सुद्धा आपल्या सप्तम स्थानामध्ये कुंभ राशीत होईल। तर आता 4 ग्रहांचं राशी परिवर्तन 1 बाय 1 आपल्या सप्तम स्थानामध्ये होतंय आणि राहुदेव पहिलेच तिथे विराजमान आहे। त्याच्यामुळे काही ग्रहांचं राहू सोबत चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल आणि काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। सगळ्यात आधी आरोग्याच्या दृष्टीने विचार केला गेला असता सिंह राशीसाठी सूर्यदेवांची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते। सूर्यदेव आपल्या 6व्या स्थानामध्ये विराजमान आहे आणि 13 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून कुंभ राशीत येतील। त्यामुळे 13 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत थकवा, डोकेदुखी, रक्तदाबाशी संबंधित त्रास असे काही त्रास आपल्याला होऊ शकतात, मानसिक त्रास जाणवू शकतात। जर आपण आपल्या झोपेकडे आणि आहाराकडे विशेष लक्ष दिलं तर सिंह राशीला हा महिना खूप चांगला जाईल। त्याच्यामुळे पुरेशी झोप, पुरेसं पाणी पिणं आणि मेडिटेशन करण्याचा सल्ला सिंह राशीला या महिन्यामध्ये देण्यात येतोय। त्यानंतर धनस्थानाचे स्वामी बुधदेव आपल्या 6ष्ठ स्थानामध्ये विराजमान असून राशी परिवर्तन करून कुंभ राशीमध्ये 4 फेब्रुवारीला येत आहेत। त्याच्यामुळे धनाच्या बाबतीत सिंह राशीला संपूर्ण महिना हा अतिशय चांगल्या रीतीने पाहायला मिळणार आहे। कारण आपले एखादी जुने पैसे कोणाकडे अडकले असतील तर ते पैसे आपल्याला परत मिळेल। आपली सॅलरी अडकली असेल, पेंडिंग असेल तर आपली सॅलरी या महिन्यामध्ये पूर्ण आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होईल। त्यामुळे या महिन्यामध्ये धनाशी संबंधित कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम सिंह राशीला होणार नाही। पण बुधदेवांचं राशी परिवर्तन राहू सोबत होत असल्यामुळे आपल्याला गर्दीच्या ठिकाणी आपल्या पाकीटमारीची संभावना बनलेली आहे। त्याच्यामुळे गर्दीच्या ठिकाणी कुठेही जाताना आपल्या किमती वस्तूंवरती आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे, याची आपण काळजी घ्यायची आहे। कारण बुध आणि राहूची जी युती बनते ती आपल्या 7व्या स्थानावरती बनते आहे। त्याच्यामुळे विशेष आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचा सल्ला आपल्याला देण्यात येतोय आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कोणत्याही प्रकारचे करताना सावधगिरीने हाताळण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे। नाहीतर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे। ऑनलाईन फसवणुकीचे शिकार आपण या महिन्यामध्ये होऊ शकतात। त्यानंतर तृतीय स्थान आपल्या पराक्रम परिश्रमाचं स्थान आहे। शुक्रदेव 6ष्ठ स्थानात आहे, राशी परिवर्तन करून सप्तम स्थानात येत आहेत, कुंभ राशीमध्ये येत आहे, 7व्या आपल्या स्थानावरती येत आहेत। त्याच्यामुळे पराक्रम आणि परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये सिंह राशीला एकदम चांगल्या रीतीने पाऊल उचलण्याची गरज आहे। कोणालाही या महिन्यामध्ये आपल्याला दुखवायचं नाही आहे। पहिल्या 15 दिवसांमध्ये आपल्या वाणीवरती आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे। ऑफिसमध्ये आपल्या बॉस सोबत कोणत्याही गोष्टी हाताळताना व्यवस्थित हाताळायच्या आहे, आर्ग्युमेंट करायची नाही आहे। त्याचा फायदा दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, जेव्हा सूर्यदेवांचं राशी परिवर्तन सप्तम स्थानावरती होणार आहे। प्रवासाच्या दृष्टीने विचार केला असता आपले ह्या महिन्यामध्ये अनेक कामाच्या निमित्ताने भरपूर प्रवास या महिन्यामध्ये घडू शकतात। प्रवासाचा थकवा आपल्याला जाणवू शकतो, म्हणून पुरेशी झोप, पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला आपल्याला या महिन्यामध्ये देण्यात येतोय आणि प्रवासामध्ये मौल्यवान वस्तूंची काळजी आपल्याला घ्यायचीच आहे। त्यानंतर चतुर्थ स्थानाचे स्वामी मंगळदेव आपल्या उच्च राशीमध्ये मकर राशीमध्ये आपल्या 6ष्ठ स्थानावरती विराजमान आहे। आता 6ष्ठ स्थान हे मंगळदेवांना मानवणारं स्थान आहे। त्याच्यामुळे एखाद्या नवीन प्रॉपर्टी, वास्तू, वाहनासाठी आपण विचार करत असाल तर हा महिना अतिशय अनुकूल महिना आहे सिंह राशीसाठी। 6 फेब्रुवारी
ते 26 फेब्रुवारी हे 20 दिवस यासाठी विशेष अनुकूल आहेत. त्यानंतर पंचम स्थानाचे स्वामी गुरुदेव आपल्या लाभस्थानावरती विराजमान आहे, त्यामुळे विद्यार्थी वर्गासाठी अतिशय अनुकूल असा हा काळ आहे. आपले कॉन्सन्ट्रेशन खूप चांगल्या रीतीने यावेळेस राहणार आहे, त्याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन आपलं जर या महिन्यामध्ये खूप चांगलं राहतंय विद्यार्थ्यांचं, तर आपल्याला या महिन्यामध्ये संधीचं सोनं करायचं आहे. भरपूर अभ्यास करायचा आहे. दीर्घकाळ आपल्या गोष्टी लक्षात राहतील. एखादी नवीन गोष्ट आपल्याला या महिन्यामध्ये समजेल. ज्या गोष्टी आपल्याला अभ्यासात समजत नव्हत्या आतापर्यंत, ते या महिन्यामध्ये आपल्याला समजतील. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी या महिन्यामध्ये विशेष प्रयत्न करायचे आहे, रिव्हिजन चालू ठेवायची आहे. त्यानंतर आपल्या लव्ह लाईफबद्दल विचार केला गेला असता लव्ह लाईफसाठी विशेष असा चांगला काळ हा बनलेला आहे. आपल्या जोडीदाराच्या विशेष अशा इच्छा या महिन्यामध्ये आपण पूर्ण करू शकाल. म्हणजे लव्ह रिलेशनच्या बाबतीत विशेष असा अनुकूल हा काळ आहे. दाम्पत्य जीवनाच्या बाबतीत विचार केला असता जी विवाहित मंडळी आहे, तर विवाहित मंडळांना आपल्या पार्टनरकडून कुठेतरी काहीतरी अपेक्षा असतील त्यांच्या, तर त्या पूर्ण करण्याची संधी आपल्याला या महिन्यामध्ये मिळेल. पण आपल्या पार्टनरसोबत कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट होणार नाही याची विशेष काळजी सिंह राशीच्या जातकांनी घ्यायची आहे. कारण शनिदेव आपल्या अष्टम स्थानावरती विराजमान आहे आणि सप्तम स्थानाचे स्वामी आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या वाणीवरती कंट्रोल ठेवायचा आहे. आपल्या समोरून म्हणजे जोडीदाराकडून सुद्धा आर्ग्युमेंट होण्याची शक्यता आहे, पण कोणत्याही प्रकारे आपलं नातं खराब होणार नाही याची विशेष काळजी सिंह राशीच्या जातकांनी या महिन्यामध्ये विशेष करून घ्यायची आहे. त्यानंतर षष्ठ स्थानामध्ये मंगळदेव आपल्या उच्च राशीत विराजमान असल्यामुळे एखादी कोर्ट केस आपली असेल तर ती कोर्ट केस या महिन्यामध्ये आपल्या बाजूने त्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जर आपली काहीही चूक नसेल, आपण बरोबर असाल, तर कोर्ट केस आपल्या बाजूने या महिन्यामध्ये आपल्याला संधी मिळेल. त्यानंतर गव्हर्नमेंट एक्झाम, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या जातकांसाठी विशेष असा अनुकूल काळ 6 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी बनलेला आहे. त्यानंतर नवम स्थान आपलं भाग्याचं स्थान आहे आणि भाग्याचे स्वामी मंगळदेव उच्च राशीमध्ये मकर राशीत आहे. राशी परिवर्तन करून 26 फेब्रुवारीला आपल्या सप्तम स्थानावरती येत आहे आणि अंगारक दोष तयार करताय. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला मेहनत करायची आहे. भाग्यावरती जास्त आपल्याला अवलंबून राहायचं नाही आहे. या महिन्यात केलेल्या मेहनतीचे फळ आपल्याला पुढील महिन्यामध्ये पाहायला मिळेल. मार्च महिना आणि एप्रिल महिना त्यासाठी अनुकूल असेल. त्यानंतर करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला गेला असता आपले शुक्रदेवांची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते. 6 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून आपल्या सप्तम स्थानावरती येत आहे. त्याच्यामुळे आपल्याला आणि सूर्यदेव सुद्धा 13 फेब्रुवारीला सप्तम स्थानात येतील. त्यामुळे महिन्याचा पहिला पंधरवाडा आपल्याला आपल्या वाणीवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. कोणाचंही मन हर्ट होणार नाही ऑफिसमध्ये याची काळजी घ्यायची आहे. दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला विशेष असे फायदे आपल्या ऑफिसमधून पाहायला मिळेल. एखादी आपली अपूर्ण राहिलेली ऑफिसमधली इच्छा, एखादं प्रमोशन आपल्याला मिळण्याची नवीन संधी ही फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये सिंह राशीसाठी बनलेली आहे. तर संधीचं सोनं कसं करून घ्यायचं याचा सिंह राशीने विचार करायचा आहे. त्यानंतर व्यापारी वर्गासाठी विशेष असा अनुकूल काळ हा बनलेला आहे. व्यापारी वर्गासाठी नवीन डील होणं हे या महिन्यामध्ये संभव आहे. फक्त व्यापारी वर्गाने कोणत्याही प्रकारची डील करताना विशेष काळजी ठेवूनच आपले निर्णय घ्यायचे आहे. कारण या महिन्यामध्ये व्यापारी वर्गासाठी महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये फसवणूक होण्याची सुद्धा योग बनलेले आहे. त्याच्यामुळे विविध कागदपत्र जे तुम्ही हाताळताय ते व्यवस्थित हाताळायचे आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक या महिन्यामध्ये तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे महिन्याचा पहिला पंधरवाडा व्यापारी वर्गाने विशेष काळजी ठेवायची आहे आणि दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला नवीन डील क्रॅक होणं आपल्याकडून आणि आपल्याला भरपूर प्रॉफिट होणं हे दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये या आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर लाभस्थानामध्ये गुरुदेवांची इथून लाभस्थानातून गुरुदेवांची पंचम दृष्टी आपल्या पराक्रम स्थानावरती पडते. सप्तम दृष्टी आपल्या संतान प्राप्तीच्या घरावरती पडते. त्याच्यामुळे संतान प्राप्तीसाठी सिंह राशीचे जातक प्रयत्न करत असतील तर हा महिना त्यांच्यासाठी विशेष असा अनुकूल महिना आहे. खास करून महिन्याचा दुसरा पंधरवाडा विशेष असा अनुकूल आहे. तर त्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांनी पाऊल उचलावे. तर एकंदरीत विचार करायचा झाल्यास सिंह राशीसाठी
फेब्रुवारी 2026 हा महिना संमिश्र फळ देणारा असेल. आपल्या जोडीदारासोबत आपल्याला संवाद वाढवण्याची गरज आहे, नाहीतर गैरसमज निर्माण होऊ शकतात. पण संवादाने ते गैरसमज मिटतील. त्यामुळे अविवाहित लोकांसाठी सुद्धा नवीन नवीन स्थळं येण्याची संधी या महिन्यात मिळते आहे. आणि आपल्या इगोवरती आपल्याला कंट्रोल ठेवायचा, या महिन्यामध्ये संयम ठेवायचा आहे थोडा. आणि महिन्याच्या पहिल्या अर्ध्यामध्ये आपल्याला कामाचा ताण थोडा जाणवू शकतो. वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या वाणीवरती कंट्रोल ठेवायचा आहे, बोलण्याआधी विचार करायचा आहे. एकंदरीत सिंह राशीसाठी शुभ दिवसांची गोष्ट केली असता या महिन्यामध्ये 5, 9, 14 आणि 26 फेब्रुवारी हे आपल्यासाठी शुभ दिवस असतील. महत्त्वाची कामे या दिवसांमध्ये आपल्याला करायची आहे. आणि 2, 7, 16 आणि 20 फेब्रुवारी हे आपल्यासाठी अशुभ असतील. महत्त्वाची कामे या दिवसांमध्ये करणं आपल्याला टाळायचं आहे. सिंह राशीसाठी उपायांच्या दृष्टीने विचार केला गेला असता सूर्याला दररोज सकाळी अर्घ्य देणं हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा दररोज 11 वेळा सकाळी जप करणं आपल्यासाठी विशेष लाभ फलदायक ठरेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कन्या राशी फेब्रुवारी 2026. Thank you so much.